मिरज तालुक्यातल्या शिपूर येथे जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनसुराज्य शक्ती केसरी बैलगाडी शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। समित कदम मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित या भव्य शर्यतीमध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यातील तब्बल 112 बैलगाडी चालकांनी सहभाग नोंदवला। शिपूरच्या माळरानावर रंगलेल्या या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी हजारो बैलगाडी शर्यतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। अत्यंत चुरशीच्या आणि रोमांचक झालेल्या स्पर्धेत बाळू हजारे यांच्या सुलतान आणि संभाजी गाडगीळ यांच्या RX बैजा या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावत 2 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले। या शर्यतीस जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनायक कोरे, आमदार अशोक माने तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली। विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। जनसुराज्यचे अध्यक्ष आणि माझे सहकारी समित कदम यांना अभिष्ट चिंतन देत असताना खरं तर हे अभिष्ट चिंतन सर्वसामान्यांच्या हृदयात निर्माण व्हावं, सर्वसामान्यांच्यासाठी स्वराज्याचा संकल्प पूर्ण करणारं ठरावं आणि यासाठी म्हणून खरं तर लोकभावना ज्या बैलगाडा शर्यतींच्या मध्ये गुंतलेली आहे अशी एक दैदिप्यमान अशी स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली जावी आणि लाखो या बैलगाडा शर्यतीतल्या शौकीनांना एकत्र करावं आणि सगळ्यांच्या उत्साहात हा वाढदिवस संपन्न करावा अशा संकल्पनेतून खरं तर जनसुराज्य केसरी अशी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली। मला अतिशय आनंद होतोय की प्रचंड मोठा प्रतिसाद आज सगळ्या लोकांनी या स्पर्धेला त्या ठिकाणी दिला आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात आज ही स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न झालेली आहे। जनसुराज्यानं निर्माण केलेलं हे नातं अशाच पद्धतीनं विश्वासानं पुढे नेण्याचं सामर्थ्य आम्हाला परमेश्वरानं द्यावं। समितनं सुद्धा सामान्य माणसांच्या विश्वासासाठी सुरू केलेलं हे काम अजून चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचं सामर्थ्य त्याला मिळावं। खरं तर शुभेच्छा आणि सदिच्छा या वाढदिवसाच्या दिवशी आम्हा सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्याला या ठिकाणी देतोय आणि हे आयोजन केलेल्या माझ्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मी विशेष या ठिकाणी कौतुक करतोय। उत्कृष्ट असा हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घडवून आणला। आज जनसुराज्य शक्ती केसरी या बैलगाडीच्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा आज या ठिकाणी आम्ही या शिपूरच्या आणि मैदानावरती त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत। एक अतिशय चांगल्या पद्धतीचं 112 गाड्यांचा त्या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळाला। एक अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धा झाल्या। सर्व स्पर्धकांनी उत्साहानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं चुरशीनं त्या ठिकाणी आज स्पर्धा केल्या आणि खूप चांगल्या पद्धतीचं आज ती बघून लोकांच्या या डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या स्पर्धा झाल्या। आमचे नेते पक्षाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आमदार विनायक कोरे सावकर साहेब, आमचे दुसरे आमदार अशोक माने बापू या दोघांनी आज या स्पर्धांना उपस्थितीत लावून एक अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा उत्साह वाढवला आहे यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये जनसुराज्य शक्ती या अनेक अशा स्पर्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धती करायचा प्रयत्न करणार आहे। आज आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मिळून एक अतिशय चांगली घोषणा केली की पुढच्या स्पर्धेमध्ये थार हे बक्षीस असणार आहे।